हे तो एक संता ठाई, इको कमी करा, बेस कमी करा थोडा. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर, भक्ती सागर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा मानवी जीवन ज्या लाभाच्या दिशेनं पळापळी करतय त्या जीवनामध्ये योग्य लाभ मिळण्याच्या ठिकाणाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याचं आपण ज्ञानोबा तुकोबा यांच्या कृपेने त्यांना नमस्कार करून या अभंगाचं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये ग्राम दिडगव्हाण गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून चालत असलेल्या या भक्ती महोत्सवाचं यंदा हे प्रथम तपपूर्ती महोत्सव आहे. हे तपपूर्तीचं वर्ष आहे. चोपदार बाबा, ओ चोपदार बाबा, त्यांना इकडे या, तुम्ही इकडे या, तुम्ही माझ्याजवळ. ते भरल्या बाजारात कथा हे तो नावडी पंढरीनाथ, माझं वेळोवेळी लक्ष तिकडे जाईल. त्यामुळे जे आले ते आता त्यांना बसू द्या तिथं. तुमचं गाव बरंच आज्ञाधारक आहे. इतके आज्ञाधारक गावोगावी मिळत नाही. काही गावं असे आहेत ते महाराज याच्या आधी येऊन बसतात, पण तुमचं गाव खूप आज्ञाधारक आहे त्या बाबतीत. आम्ही आल्याशिवाय मंडपात सुद्धा तुम्ही येत नाही. किती आज्ञाधारक गाव असावं आणखी. तुम्हाला धन्यवाद आहे. आपल्या या देळेगावांमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा दुग्ध शर्करा योग, रामकथा, भावार्थ रामायण या ठिकाणी सुरू आहे. ज्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतोय अशा अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, नवे नित्यानंद स्वामी श्री क्षेत्र मुक्तधाम आश्रम, त्याचप्रमाणे परिसरातील थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह संपन्नतेच्या दिशेला जातोय. ज्यांच्याकडे भावार्थ रामायणाची सेवा आहे अशा आदरणीय दिलीप महाराज टेकाडे, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वर व्यासपीठाची सेवा आहे अशा आदरणीय निवृत्ती महाराज देवडे, पंढरीनाथ महाराज शिंदे शास्त्री आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहामध्ये सेवा सुरू आहे. आज माझ्या कीर्तनाचं ज्यांच्याकडे यजमानपद आहे अशा आदरणीय प्रकाश पांडुरंग कापसे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक त्यांना उल्लेख म्हणून केलेला आहे. समस्त गावकरी मंडळींच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित पखवाज वादक, वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेमध्ये अत्यंत योग्य आणि मार्गदर्शक असं ज्यांचं जीवन आपल्यासारख्या अनेक तरुणांना या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतं अशा आदरणीय हरिभक्त परायण परमश्रद्धेय जनार्दन महाराज नागरे महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. खूप दिवसानं त्यांची भेट होते. ती चांगल्या सद्भक्तांच्या सहवासामध्ये भेट होते याचा मला विशेष आनंद आहे. इकडच्या बाजूला आदरणीय भगवान दादा भगवान महाराज आहेत, एका बाजूला भगवान आहेत म्हणजे जनार्दन भगवान आहेत. मी विचार करत होतो चालही ज्यांची झाली ते साक्षात गोविंद आहेत, आहे की नाही? गोविंद बाबा. दुसरे बळीरामच तेच आहे बाबा, दुसरं काय आता? गोविंद बाबा, जनार्दन बाबा, बळीराम बाबा, भगवान बाबा. सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रेमभावना समर्पित करतो. खरं तर देळेगव्हाण गाव माझ्याकरता खूप जवळचं गाव वाटतं. ते एका विशेष कारणामुळे की इथली तरुण मंडळी सगळे भाविक आहे. इथल्या तरुणांच्या गळ्यामध्ये 50 फुटवून दिसेल अशी तरी माळ काहींच्या गळ्यामध्ये आहे. ज्यांच्या गळ्यात नाही ते घालतील काल्याच्या दिवशी, किंवा काहींनी कोरोनामध्ये काढले असतील. 2 लाटीतून आपण जिवंत आहोत, भगवान परमात्म्याची कृपा आहे. पण 3री लाट लवकरच येणार आहे आणि त्या 3ऱ्या लाटेमध्ये भगवंताला प्रार्थना आहे, देवा ज्यांनी कोरोनाच्या कालावधीत माळा काढल्या एक सुद्धा ठेवू नको त्यातलं एक. आपली प्रार्थना आहे देवाला
त्यामुळे तुम्ही घालाल राहिलेले. देडेगावांचा संबंध माझा काय मी सांगत होतो, इथली तरुण भाविक आहे. आणि दुसरी गोष्ट, या गावात एक विशेष व्यक्तिमत्व राहतं ज्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत श्रद्धा आहे, खूप प्रेम आहे. आणि त्यांचाही भला मोठा आशीर्वाद मला कायम असतो. असे आदरणीय आमचे तुकाराम बाबा बनकर. तुकाराम बाबांना मी शिकायला होतो चातुर्मासात, तेव्हापासून मी ओळखतो. आणि खूप प्रेमळ साधकीय व्यक्तिमत्व आहे. टाळ वाजल्यानंतर तो टाळ बारशाचा आहे, वर्षी श्राद्धाचा आहे की सप्तातला, याचा जो विचार करत नाही तो हाळामासाचा वारकरी. टाळ वाजला म्हणजे त्या दिशेनं आपण पळत सुटलं पाहिजे, ही ज्याच्या अंतरंगातली भावना असते त्याला वारकरी म्हणतात. काही वारकरी फक्त सातबाऱ्यावरचे, काही नाही, बापाचं नाव होतं आती उतार्यात, आता त्याचं आलं, याच्या पलीकडे त्यांनी काहीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली नाही. काही सातबाऱ्यावरचे, काही बांधावरची वारकरी आहे. ते फक्त बांधावर उभे राहता आणि जमीन पाहता, ही आमची, ती आमची, ही आमची, ती आमची, हा सप्ताह आमचा असतो, हे कीर्तनकार आमच्या गावात असता. समजा हे 7 दिवसाचं गिऱ्हाईक आहे बांधावरचं. पण काही वारकरी राबणारे असतात महाराज, ते हाळामासाचे असतात. ते कष्ट करतात, मेहनतीनं साधना उभी करतात. आणि कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणाच्या माध्यमातून भगवंत सेवा करून घेईल सांगता काही येत नाही बाबा. असे तुकाराम बाबा आहेत. यंदा त्यांची माझी भेट पंढरपूरला झाली दशमीच्या दिवशी. ती कुठं झाली? पुंडलिकरायच्या साक्षीनं झाली. परात्पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा, तेने मज बुडता हात दिदला तुझं म्या फुलवरा बांधिला. स्नान कुठे करावं या विचारात मी तुकाराम बाबा दिसले. वा, पुंडलिकाच्या मंदिराजवळ चांगल्या पाण्यात उतरलेले. हो म्हटलं तुकाराम बाबा आम्हाला येऊ द्या. सोबत दशमीला आषाढीच्या पंढरी क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत आंघोळ झाली, स्नान घडलं. ते आज उपस्थित आहे. सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रेमभावना समर्पित करतो. आमचे ज्ञानेश्वर भाऊ दरवर्षीच त्यांचं एक चाललेलं असतं, तारीख तारीख तारीख. मी म्हटलं बाबा आता कीर्तनकार बदलवा. मी देडेगावांना जुना झालो, 4-5 कीर्तनं झाली, पण तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि ही उपस्थिती, आपण निश्चित आपली पारमार्थिक साधना भगवंताने लवकर फलद्रूप करावी ही प्रार्थना सुरुवातीला करूया आणि माझ्या चिंतनाकडे वळूया. विठ्ठल 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 येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनामध्ये मिळणाऱ्या लाभाचं दिग्दर्शन करताय, त्या स्थळाचं दिग्दर्शन करताय. आपण जर बारकाईनं विचार केला सज्जनो, आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, मानवी जीवन हे लाभाच्या दिशेनं धावणारं जीवन आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये काही मिळावं ही अपेक्षा आहे. तो व्यापारी असेल, प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, एखादा उद्योजक असेल, एखादा राजकारणी असेल, आहे त्या जागेवरून पुढचं पाऊल टाकावं ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे महाराज. प्रगतीच्या दिशेनं धावत जावं ही प्रत्येकाच्या जीवनाची संकल्पना आहे. काहीतरी मिळावं ही प्रत्येकाच्या जीवनाची अपेक्षा आहे. अर्थात लाभाच्या दिशेनं धावणारं जीवन आहे. पण तुकोबारे म्हटले लाभाच्या दिशेनं पळणारं जीवन कोणाच्याही पायावरती वाहू नका. कारण काही ठिकाणी लोक लेबल पुण्याचं लावताय पण विकताय पाप. जगात बरेच दुकान आहेत जिथं लेबल पुण्याचं आहे पण विकणं चालू आहे पाप. तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल, मानवी जीवनाचं यथार्थ सुख, भगवान परमात्म्याच्या कृपेची अनुभूती, आल्हाददायक परमार्थिक सुखाचा आनंद अनुभवायचा असेल तर मी सांगतोय तुम्ही त्या दिशेला जा. कुठेही तुम्ही जाऊ नका. माते जेने पावे जेते शुद्ध पुण्य. काय वारकरी संप्रदायाची दानत आहे महाराज. प्रस्तावनेमध्ये थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. हा तो संप्रदाय जगाच्या पाठीवरचा ज्या संप्रदायाने पापाला पाप म्हणण्याचं धाडस तर केलंच, पण पुण्याला सुद्धा वारकरी संप्रदायाने पाप म्हटलं. पापाला पाप म्हटलं यात नवल नाही, पण पुण्याला सुद्धा पाप म्हणण्याचं धाडस वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. इतर संप्रदायाला ते जमलं नाही. अरे पुण्य पुण्य म्हणून लोक पाप करताय, कुठलंही पुण्य नाही. महाराज म्हटले प्रत्येक पुण्याचं फळ वेगळं आहे. लोक घर बांधलं की त्याच्यावर लिहितात संत कृपा. असं होत नाही. विहिरीला पाणी लागलं संत कृपा, लग्न झालं संत कृपा, असं होत नाही. झालीच तर ती तिची होऊ शकते. संताच्या कृपेनं फलकट प्रपंचात आपल्याला ते ढकलणार नाही. विहीर, घर, बीर, गाडी, बंगला हे संतांच्या कृपा. अरे संतांची कृपा झाली तर सगळे नाटपाट होतील. संतांची कृपा झाली तर आंधळे पांगळे वासुदेव नाट बहिरा जोगी मुका सगळं पाठ होईल आपल्याला. संतांची कृपा झाली ज्ञानेश्वरी कंठस्थ होईल. ही कृपा साधूची असते, ही कृपा
संतांची असते. प्रातस्मरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड यांचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे, या सगळ्या भौतिक गोष्टी जर घडत असताना तुम्हाला संत कृपा लिहायची असेल तर तुम्ही पाप करताय. मग तुम्हाला कृपा जर लिहायची असेल तर लिहत चला प्रारब्ध कृपा. ती तुमच्या प्रारब्धानं जोडून आणलेली कृपा आहे. तुमच्या नशिबात होतं, तुम्हाला ते मिळालं. पण तुम्हाला जर यथार्थ लाभ मिळवायचा आहे, कुठला लाभ? ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले, आता अज्ञानासह वर्तमान निवृत्ती करता तो साधन चतुष्ट युक्त आहे. वेदांत शास्त्र विचाराचा पाईक आहे आणि परमार्थ सुखाची भगवत प्राप्तीची अत्यंत उत्कर्षानं तितिक्षा त्याला लागलेली आहे. अंतःकरण त्याचं व्याकुळ झालेलं आहे. त्याला असं वाटतं मला तो विसावा कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल. ही ज्याच्या जीवनातली उत्कंठा आहे ना, त्याला मी सांगतो, तू लाभाच्या दिशेनं जा बाबा. कुठेही जाऊ नको, मी जिकडे सांगतोय तिकडे तू जा. लाभाच्या दिशेनं पळणारं जरी मानवी जीवन असलं तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जिकडे दृश्य लाभ मिळतो तिकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि जिकडे अदृश्य लाभ मिळतो तिकडे जाणाऱ्यांचं प्रमाण थोडं आहे. मी आपल्या लक्षात आणून देतो, तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतरही फळच आहे आणि द्राक्षेच्या बागेला पाणी घातल्यानंतरही फळच आहे. पण खरं सांगा, जितका आनंद माणसाला द्राक्षेच्या बागाला पाणी घालताना येतो तितका तुळशीच्या येतो का? पाणी सोडा तांब्यात घेऊन. नाथ महाराज म्हटले, दुरोनी न धापे शिंतोडा. तुळशीची या झाडा दुरोनी न धापे शिंतोडा. तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी, पाणी नाही. देडेगावांतल्या मधल्या माणसाला जर सांगितलं तुमची बाग लय जोरदार आहे राजू, थोडी मेहनत घ्या. मेहनत म्हणजे तुम्ही जा जाफराबादला, काय करा, 50 लिटरच्या 2 कॅना 2 महिन्याला सोडा. ज्या माणसाला तांब्यातून 10 फुटवून तुळशीला शिंपडायचं जीवावर येतं किंवा त्याला ते जमत नाही, तो माणूस इथून जाफराबाद जातो. कशाला? तो द्राक्षाची बुडा दुधाची लावी. का? द्राक्षाला काही दिल्यानंतर तिकडचं मिळणारं दिसणार आहे आणि तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर जे मिळतं ते अदृश्य आहे. अनेक उदाहरणं आहेत. काय नाथ महाराजांची भाषा आहे. महाराज असं बोलतात, ज्या घरात माणूस कायम राहतो त्या घरात तो गोड बोलत नाही, पण तोच माणूस सासरवाडीला गेला की त्याच्या बोलण्यात फरक जाणवतो. काही माणसं गावात वेगळी बोलतात आणि बाहेर वेगळं बोलतात. जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी आहे. अरे तू जसा आहे भल्या माणसा तसा जरी राहिला तरी देव भेटतो. जनार्दन महाराज तुमचा स्वभाव लय गरम आहे एवढंच म्हणतील ना लोक, पण तुकोबार तर नाराज होणार नाही. विशाल महाराज तुम्ही लय हेकेखोर आहे एवढंच म्हणतील ना लोक, एखाद्याशी नाही बोललं तर. पण आपली अधोगती होणार नाही. जसं आहे तसं जर राहण्याचा प्रयत्न केला 100% 10 माणसं आपल्या दूर जातील, पण आपल्या जीवनाचं वाटोळ होणार नाही. महाराज चुकीची माणसं जीवनात भेटणार नाही. जसं आहे तसं राहायचं. कोण काय म्हणतं याचा विचार माणसाने करायचा नाही. तरी का देव दुरी आहे काय सांगावं महाराज संतांची भाषा. पण माणसं बदलतात. तरी घरी माता पितरा धड बोली नाही. संसारा एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. तो जगाचा आदर करतो का? जगाकडून मिळतं आणि घरी आई वडिलांच्या चरणावर मस्तक ठेवून काय मिळणार आहे त्याला वाटतं. अरे मिळतच बाबा, फक्त फरक एवढा आहे जगाकडून मिळणारं दिसतं आणि आई वडिलांच्या सेवेचं फल अदृश्य असतं. लाभाकडे धावणारं जरी मानवी जीवन असलं तरी दृश्य लाभाकडे पळणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि अदृश्य लाभाकडे जाणाऱ्यांची संख्या फार थोडी आहे. महाराज खरं तर जे अदृश्य असतं ते जगा वेगळं मिळतं. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज एका 10x10च्या खोलीत बसायचे दिवसभर. स्नान झालं नित्यनेम झाला की ते एका खोलीत जायचे आणि दरवाजा बंद करायचे. दरवाजा बंद करून ते ध्यानस्थ बसायचे. संध्याकाळीच बाहेर यायचे. बाहेर आल्यानंतर रांग असायची दर्शनाला. त्यातली काही माणसं विचारायची, महाराज तुम्ही 10x10च्या खोलीत दिवसभर बसता, तुम्हाला कंटाळा नाही येत का त्या खोलीत? काय मिळतं तुम्हाला? त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, जे जगात कुठंच मिळत नाही ते या खोलीत मिळतं. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी
जगामध्ये आनंद पाहू नका, जगात आनंद देणारे कोणीच शिल्लक नाही. जो आनंद आहे ना तो आत आहे आणि तो संतांच्या वाङ्मयाच्या द्वारा, भगवत कृपेच्या द्वारा प्रकाशित होत असतो. तुम्हाला असं वाटतं का हो, सुखाची लाभाची व्याख्या काय? 2 मिनिटात तुमच्या समोर मांडतो. भरपूर मोठी गाडी, भरपूर मोठा बंगला, खूप चांगलं पद, खूप चांगली श्रीमंती, भरपूर घरातली माणसं चांगल्या पदावर, भरपूर पैसा, कसलीच उणीव नाही, ही जर सुखाची व्याख्या असेल तर माणसं आत्महत्या का करतात? या देशातला सुशांत सिंह राजपूत अब्जोवधी रुपयाचा मालक आहे, सिने तारक आहे, अभिनेता होता, देशात त्याचं नाव होतं, अब्जोवधी रुपयाची प्रॉपर्टी होती, पण जीवन आत्महत्येने संपवलं. जर सुख पैशामध्ये आहे, नावामध्ये आहे, प्रसिद्धीमध्ये आहे, तर त्याला मरावं का लागलं? नाही महाराज, आम्ही उगाच आता वारकऱ्याचं चॅनल आहे म्हणून त्यांचा फोन आला दुपारी, जरा त्यांनी मला सांगितलं महाराज असं असं आहे म्हणून हे ठेवू तरी दिलं, नाही तर मी आता ते बंद करून टाकलं. युट्यूब काही नाही, आमची जिरली आहे त्याच्या पुढे करून करून आता काही नाही. त्यांच्या सगळ्या युट्यूब चॅनलवाल्यांच्या कर्माची फळं आम्ही भोगायला लागलो. आपण एखादं वाक्य सहज बोलतो आणि त्याचं हेडिंग तयार करता युट्यूबवाले, पण त्याला वारकरी बेस लागतो महाराज. माझं म्हणणं आहे जसं आहे तसं समाजासमोर न्या ना तुम्ही, काय अडचण आहे? उगं त्याला काहीतरी रंगरंगोटी करायची, त्याला काहीतरी हेडिंग द्यायचं. आता मी परवा हेडिंग वाचलं, मी त्याला आजच फोन केला, आपली बायको गद्दार आहे का हे कसं ओळखायचं पाव, असं मी म्हणेल का हो? आपली बायको कशी ओळखायची ते का, मी आता मला कोणीतरी सांगितलं फोन करून, अरे म्हणे ते हेडिंग तेवढं. आता काय करणार महाराज, हे अवघड झालं. प्रसिद्धीमध्ये काही सुख नाही महाराज, काही नाही. ते जगा वेगळं, दुःख एक, अवघड जागेचं दुःख नाही. हाक ना बोंब सांगता येत नाही आणि दाखवताही येत नाही, अशी परिस्थिती. जाऊ दे, ही आपल्या सुखाची व्याख्या होऊच शकत नाही महाराज. खूप मिळालं, सुख नाही. सुख कशात आहे? सुंदर प्रश्न विदुराने मैत्र्यांना विचारला. किती सुंदर प्रश्न आहे. सुखाय कर्माणि करोति लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. काऊ सुख सांगा, सुख. सुखाची व्याख्या आहे ना, प्रयत्नाशिवाय सुख मिळत नाही म्हणे. सुख सांगा ना. स्नानेन शुद्धी न तु चंदनेन, दानेन पाणी न तु कंकणेन, ज्ञानेन मुक्ती न तु मुंडनेन, मानेन तृप्ती न तु भोजनेन. जसं काही लोकांची तृप्ती ही मानाने होते, ती भोजनाने होत नाही. स्नानाने शुद्धी होते, चंदनाने होत नाही. शुद्धी ही स्नानाने आहे. हाताची शुद्धी दानाने आहे, न तू कंकनेनं. किती सोनं घातलं शुद्धीने, त्या सोन्यानं मढवलेल्या हातानं दान किती केलं, त्याने शुद्धी आहे जीवनाची. तसं ज्ञानेन मुक्ती न तू मुंडनेनं. ज्ञान हे मुक्तीला कारणीभूत आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञान लागेल, त्याच्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. तसं लाभ मिळवायचा असेल, सुख मिळवायचं असेल तर कोण्या तरी दिशेनं तुम्हाला योग्य भूमिकेत वाटचाल करावी लागेल, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. भूमिका योग्य लागेल, रस्ता योग्य लागेल. तुम्ही जाताय कुठे हे ठरवून आधी निघालं पाहिजे. काय महाराज, त्या विदुरानं आपली सगळी मंत्रिपदाची कपडे काढली आणि दान केली त्या धृतराष्ट्राला. तो धृतराष्ट्र आंधळा होता, पुत्र प्रेमानं. गांधारी आंधळी नव्हती, पण तिनं डोळ्यावर पट्टी बांधली होती. ती पती सेवेमध्ये उरत होती महाराज. पतिव्रता नारी होती ती. तिच्या डोळ्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती, प्रचंड शक्ती होती. वज्रदेही बनवू शकत होतं दुर्योधनाचं शरीर, इतकी ताकद होती तिच्या डोळ्यांमध्ये. इतकी ऊर्जा साठवली होती तिने, संग्रह केला होता तिने शक्तीचा. मला आपल्याला सांगायचंय, दुर्योधनाच्या नगरीमध्ये विदुरजी मंत्री होते, पण मंत्रीपदाचा त्याग केला आणि गंगेच्या किनारी येऊन राहायला लागले. त्या गंगेच्या किनाऱ्यावर बरेच साधू यायचे, विचारायचे, का हो बाबा सुखी आहे का तुम्ही? ते म्हटले, इतका सुखी आहे जी सीतामाईनं दिलं होतं उत्तर, सिया राम ममु चरण अनुरागा आवद सहस सम पदुप्रिय रागा. अयोध्येमध्ये जितकं सुख होतं त्याच्या 1000 पटीनं वनवासात सुख आहे. सीतामाईचं वचन आहे. सुख सुख कशाला म्हणतात? सुखाची व्याख्या बर्जरी काठापत्राच्या शालूमध्ये नाही. अरे जिथे राम माझा जवळ असेल तिथं वलकल घातलेली सीतामाई सुद्धा आनंदात आणि समाधानी आहे.
सुखी आहे मी, मला आनंद इथे, तेही अयोध्येपेक्षा 1000 पटीनं सुखी आहे. त्यावेळेला विदुराला विचारायला यायचे, का हो बाबा तुम्ही सुखी आहे? विदुरजींनी सांगावं, डोळ्यासमोर अनितीचं दृश्य पाहिल्यापेक्षा भजनाचं समाधान झोपडीमध्ये खूप सुख देत आहे. अनिती पाहत होतो डोळ्यानं, ज्यांच्या वाट्याचं आहे त्यांना सुद्धा दुर्योधनानं दिलं नाही. आपण योग्य भूमिकेत योग्य मार्ग निवडला पाहिजे. विदुरानं मंत्रिपदाचा त्याग केला. कशा करता? सत्याकरता, नीतिमत्तेकरता, चारित्र्याकरता, न्याय व्यवस्थेकरता. मंत्रिपदावर लाथ मारली महाराज. म्हणजे सत्याकरता, नीतिमत्तेकरता, न्याय व्यवस्थेकरता, जीवनातल्या पवित्र आचारसंहितेकरता मंत्रिपदावर लाथ मारणारा या देशात एकच मंत्री झाला, एक. त्याचं नाव आहे भक्तराज विदुर. नाही तर लोक पदाकरता सत्यावर लाथ मारता, पदाकरता न्याय व्यवस्थेवर लाथ मारता, पदाकरता नीतिमत्तेवर लाथ मारता, पदाकरता आपल्या चारित्र्यावर लाथ मारता. सुखाची व्याख्या आहे. माझा प्रवास अभंगाच्या दिशेनं चालू आहे, तुम्हाला कळेल. सुख 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 कशाला म्हणतात? योग्य मानवी जीवनाचा लाभ जर मिळवायचा असेल तर तुम्ही कुठं गेलं पाहिजे, आहे त्या जागेवर कसं वागलं पाहिजे, याला भली मोठी किंमत आहे महाराज. तुम्ही कुठं आहात याला किंमत नाही, काय करता असलेल्या जागेवर खूप किंमत आहे. तुम्ही अकबर बादशाहच्या बिरबलाच्या अनेक गोष्टी ऐकल्या, अनेक कथा ऐकल्या. आज मला एक गोष्ट आठवते त्या बादशाची, ती कामाची आहे. मला तुम्ही कदाचित ऐकली असेल पण मला उपयोगाला येते ती. असं म्हणे, त्या बादशानं बिरबलाला जवळ बोलावलं. बिरबलाला बादशाह म्हणतो, का रे तुला एक रात्रीचा प्रसंग सांगायची इच्छा होते, म्हणे गडा तुला वेळ आहे का? बोला ना. मला एक रात्री स्वप्न पडलं. बरं, कसं होतं स्वप्न? तू आणि मी रस्त्यानं चाललो, आपल्या गप्पा सुरू होता, त्या गप्पा रंगात आल्या. रंगात आलेल्या गप्पांच्या नादामध्ये पुढे 2 खड्डे आले. एका खड्ड्यात तू पडला आणि दुसऱ्या खड्ड्यात मी पडलो. बरोबर. पुढे फरक एवढा होता, बिरबला, मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाने भरलेला होता आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीनं भरलेला होता. आता बिरबल म्हणजे हजर जबाबी. दुसरा भाऊ कदम होता तो. त्या भाऊ कदमला पाहिलं की असं वाटतं, काय देवाने याला बुद्धी दिली व. काही काही लोकांचं ज्ञान, काही काही लोकांची बुद्धी ही कापरासारखी असते. हे लहान पोरांची बुद्धी ना कापरासारखी. मा अग्नी जवळण्या ते लगेच भडकतात. आणि काही काहीची बुद्धी इतकी जळ आहे, हरिपाठ पाठणे हो. 30 वर्षाच्या पोराचा हरिपाठ, बोलिले लेकुरी पाठणे काही काहीच्या. शेवट आरतीच्या अगोदर बा आता झालं, काहीच नाही आलं तर एवढं तर मग ती पाठणी त्यांच्या. काय लोकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोगच केला नाही. तैसे विचारता निरसले, सहजे प्रपंच सांडवले, तत्वता तत्व उरले, ज्ञानी असे. देवानं ज्ञान दिलं, त्याचा काही फायदा, त्याचा काही उपयोग घेतला पाहिजे ना. वाचलं पाहिजे ना काहीतरी. वारकऱ्याच्या जीवनात 3 व असले पाहिजे. पहिला व व्रत असलं पाहिजे, दुसरा व वारी असली पाहिजे, आणि तिसरा व वाचन असलं पाहिजे. वारी, व्रत आणि वाचन हे 3 व ज्याच्या जीवनात आहे त्यालाच वारकरी म्हणतात. पंढरपूरला दिसला नाही म्हणजे त्याचं श्राद्ध करायचं पौर्णिमेच्या दिवशी. मेला असेल व तो, म्हणून आला नाही पंढरपुरात. हा कोरोना सारख्या कालावधीत आम्ही समजून घेऊ शकतो, पण इतर हयातेन वारीला नाही असा दिवस येऊ नये महाराज. पांडुरंग बाबांना वैकुंठवासी वैद्य बाबा शेवटच्या प्रसंगात तुकोबरायांचं प्रस्थान वाजवता आलं नव्हतं, नारळ घेऊन गेले होते संस्थेत. हे नारळ आहे, वैद्य बाबांकडे नारळ आणलं, ढसढसा ते नारळ घेतलं, मस्तकाला लावून रडले. ते म्हणे, हा पांडुरंग बुवा जिवंत असून तुकोबाराच्या सोहळ्यात नाही. अरे एक तर मी जिवंत नको पाहिजे होतो, आणि जर मी जिवंत आहे तर तुकोबारांच्या पालखी सोहळ्यातच पाहिजे होतो. त्याला निष्ठा म्हणतात महाराज, त्याला प्रेम म्हणतात साधनेवरचं. जिथं आपल्याला मिळतं ना तिथं माणसानं कधी विसरू नये. या देशातला एक मुसलमान अमेरिकेत सनई वाजवायला गेला, त्याचं नाव होतं बिस्मिल्ला खान साहेब. बिस्मिल्ला खानना पंडित पदवी मिळाली. ते अमेरिकेत गेले. सिनेट आहे अमेरिकेचं, सिनेट जगात प्रसिद्ध आहे. सिनेट म्हणजे जगात प्रसिद्ध. जो कलाकार सिनेटमध्ये गेला तो सर्वोत्कृष्ट या जगातला कलाकार. ते सिनेटमध्ये गेले, सनई वाजवली. सनई वाजवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणतात, खान साहब हम आपको इज्जत देंगे, पैसा देंगे,
रोना छोकर सब कुछ देंगे, बस हिंदुस्तान छोड़ दीजिए और अमेरिका में रह जाइए। हम आपको कुछ नहीं मांगते, इतना टाइम सनई भी बजाना नहीं, कुछ कुछ समय है जब शासकीय त्योहार रहेगा कुछ समय सनई चौगड़ा बजाना, हम आपको ज्यादा तकलीफ देंगे नहीं, पैसा भी भरपूर मिलेगा, जो सुख चाहिए चैनो ऐशो आराम हम आपको सब कुछ दे देंगे, लेकिन हिंदुस्तान छोड़ दो। या हिंदुस्थानातल्या मुसलमानांना दिलेलं उत्तर आदर्श होते महाराज। ते खान साहेब बोलले होते, तुम्ही इज्जत द्याल, पैसा द्याल, सोनं द्याल, सगळं द्याल, पण का हो या मुसलमानानं ज्या गंगेच्या किनाऱ्यावर बसून या सनईचा सराव केला, ती सनई वाजवायला ज्या वेळेला हे जग रिकाम पण नव्हतं, या जगाचं वेळ नव्हता लोकांकडे, त्यावेळेला या सनई वादनाची पाठीवर थाप घालणारी, माझं कौतुक करणारी माझ्या देशातली गंगामाई कुठून आणून द्याल तुम्ही इथे? अरे माझी गंगामाई अमेरिकेत नाहीये, ती भारतात आहे। जिथं मिळतं ना तिथले उपकार विसरू नये माणसाने। तसं ज्ञानोबा तुकोबारांचे उपकार विसरू नये महाराज, खूप दिलंय आपल्याला, म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग करा, जरा वाचन करा। काही लोकांचं ज्ञान असं बोध झालं, कीर्तन ऐकायला सुद्धा माणूस तरबेज लागतो, हजर जबाबी लागतो। काही काही विनोद झाल्यावर लोकांना कळतं, काही लोकांना शेजारी हसल्यावर कळतं विनोद झालता कीर्तनात, आणि काही लोकांना विठोबा रखुमाईचं भजन झाल्यावर समजलं तो विनोद होता। हो काय ऐकतोय बापा तू? तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? आपण तपासू कीर्तनात कापूर किती आहे बघा, 2 मिनिटात लक्षात येतं। 2 तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? ऐकलंय का? बोला ना, आपल्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला, मग काय इतकं टेन्शन घेऊन बसले? नाव ऐकलंय का तुम्ही अत्रेंचं? ते टीकाकार लेखक होऊन गेले, त्यांच्या कॉलनीत एकदा गाढव मेलं, ते नगर परिषदेत सांगायला गेले आमच्या कॉलनीत गाढव मेलं, ते नाहीची विल्हेवाट लावा। तिथे कर्मचारी विचित्र होता, तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे, काढून टाका ना तेवढी। ते म्हणे मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात, म्हणून तुम्हाला सांगायला। याला कापूर म्हणतात। परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती, त्याची बायको दरवाजाजवळून हात फरशी पुसत चालली, मी त्या घरात पाय दिला, तिच्या ओल्या फरशीवर पाय पडल्यामुळे तिने मला पोचा फेकून मारला। तो पोतारा तिने मला फेकून मारता बरोबर मी तिच्याकडे पाहत होतो, ती माझ्याकडे पाहत होती, ती मला दुसरं काही मारायला शोधत होती। तिनं काही दुसरं मारायच्या आत मी घराच्या बाहेर निघालो, तिच्या मालकाला फोन लावला, म्हटलं हॅलो, कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची की असंही जनावर तुम्ही सांभाळू शकता। तो म्हणे काय झालं? अरे म्हटलं बाबा तिने मला पोचा फेकून मारला। तो म्हणे तुम्हाला? म्हटलं हो मला। काय सांगताय? म्हणे अरे म्हटलं मी सांगतोय बाबा। कधी? आता। तुम्ही म्हणे महाराज फक्त फोन ठेवा लवकर, मला तुम्ही घरी जाऊ द्या। अरे म्हटलं माझ्यामुळे तुम्ही वाद घालू नका बाबा, जाऊ दे, उगाच तिला मारशील बिरशी। नाही हो म्हणे, तुम्ही मला घरी जाऊ द्या। अरे म्हटलं जाऊ, नाही नाही तुम्ही मला घरी जाऊ द्या। मी त्याला 15 मिनिटांनी फोन केला, तुम्ही पोहोचले नाही अजून घरी? तो म्हणे थांबा ना, तुम्हाला काय घाई आहे, अजून फरशी ओली आहे हो। याला कापूर म्हणतात। असलं पाहिजे ज्ञान, ज्ञानाचा पाया मजबूत असला पाहिजे। हजर जबाबी कोण आहे? वानरांच्या सैन्यामध्ये देवानं 3 दिवस परीक्षा घेतली होती महाराज, पण तेव्हा कुठं अंगदाला पाठवलं होतं? असं सहज नाही। लंकेत पाठवायचा का कोणी पाठवायचा? समजा बायकोचा आपला 8 पडला तर हुशार माणूस सासरवाडीत पाठवला पाहिजे, नाही तर तो पडलेला 8 वाढवणारा पाठवसान। असा थोडस त्यांचं काही ऐकून घेणारा, काही थोडंसं आपलं सांगणारा, काही त्यांचं ऐकत, काही आपलं, काही त्यांचं, असं मिळता जुळता जाऊ द्या बाई, होतच असते एवढं तेवढं चाला। असा पाठवा की तो तिकून घेऊन येणारा, असाही पाठवू नका की तिकून तिकडेच घेऊन जाणारा। आता तोही जमाना आला। विठ्ठला विठ्ठला काय बिरबल म्हणजे हजर जबाबी। तो म्हणे काय योगायोग व मलाही असं स्वप्न पडलं रात्री। बरं बापरे, तुलाही? हो। कसं होतं रे? काही नाही, तुम्ही मी रस्त्यानं चाललो, बरोबर आपल्या गप्पा रंगात आल्या, पुढे 2 खड्डे आले, एका खड्ड्यात तुम्ही, दुसऱ्या खड्ड्यात मी, बरोबर खड्डे तेच तुम्ही, मधाच्या खड्ड्यात मी, घाणीच्या खड्ड्यात। फक्त तुमचं स्वप्न खड्ड्यात पडलं आणि स्वप्न माझं थोडं पुढे। आपण दोघंही खड्ड्यातून बाहेर आलो, तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो। माझा मुद्दा अजून थोडा पुढे, तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला किंमत नाही, तुम्ही चाटता काय याला महत्व आहे।
लय खड्डे जीवनात प्रत्येकाच्या. अरे बिरबलाचं शरीर घाणीनं भरलेलं आहे, लथलथ झालंय, पण तरी अपेक्षा आहे मधाची. ज्याचं शरीर मधानं भरलेलं आहे तो घाणीकडे पाहून फक्त हसतोय दात काढत. अशी अवस्था झाली जीवनाची. आत कुठे त्यापेक्षा असलेल्या जागेवरती किती प्रामाणिकपणे आपण काही मिळवण्याचा प्रयत्न करतोय. का मिळवण्याचा प्रयत्न करावा असं जर विचाराल तर ज्ञानोबा एका ठिकाणी त्याचं उत्तर देतात. मानवी जीवनामध्येच लाभ मिळवण्याचा प्रयत्न का करावा? ऐका. वाढासायासे मनुष्य जन्म पावा, मनुष्य जन्म पावा, याला पुरुषार्थ तो का वाया दवडावा, पुरुषार्थ वाया दवडावा. काया वाचा मने करुणी मुरारी ओळगावा, मुरारी प्रत्येकादशी करुणी परलोक लागावा, प्रत्येकादशी करुणी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया, ओम नमो भगवते वासुदेवाया, ओम नमो भगवते वासुदेवाया, ओम नमो भगवते भगवते वासुदेवाया. अरे किती प्रयत्नानं मिळवलं हे. वाढासायासे मनुष्य जन्म पावावा, आणि वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा. अरे भल्या माणसा, ते काही वाया घालवण्याकरताय का रे? हा, किती प्रयत्नाने मिळवलं. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची, तयामध्ये दुःख यातना हाल आहे, अपेक्षा आहे, तरी तुला मिळालं. आणि ते इतकं मिळाल्यानंतर सुद्धा त्या जीवनाचा यथार्थ लाभ तुला मिळवावा वाटत नसेल तर ही तुझ्या जीवनातली शोकांतिक आहे. इतकी भली मोठी लांबलचक 9:45 पर्यंत प्रस्तावना ऐकून तो साधक म्हणाला, आम्ही तयार आहे बुवा काहीतरी मिळवायला, फक्त आम्ही मिळवायला कुठे जायचं तेवढं आम्हाला सांगा. जीव 4 ठिकाणी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. एक तर जीवाने पहिला प्रयत्न केला, तो जीवाकडेच काहीतरी मिळेल या अपेक्षेने. जीव आम्हाला काहीतरी देईल, काहीतरी देईल. जीवाने काही सुद्धा दिलं नाही. काय दिलं? उलट स्वतःचं असलेलं दुःख त्याला सांगायला सुरुवात केली. दुःखाने जीवाने जीवाला दुःख दिलं, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. जीव गेला प्रपंचाकडे, या प्रपंचाकडून अभिलाषा केली. मुळात हे सगळं खोटं, आणि याच्याकडून अपेक्षा केली आम्हाला काही मिळेल, आम्हाला काही मिळेल. फरक एवढा आहे महाराज, मनुष्य खोट्या दुःखाच्या भीतीत जीवन जगून राहिला आणि खोट्या सुखाच्या अभिलाषेत जीवन जगून राहिला. दोन्ही खोट्या गोष्टी आहेत. परत आहे का, किती खोट्या गोष्टी आहे. सामान्य आहे पण खोटे आहे. जीवाला सामान्य भीतीची दुःख, फार दुःख आहे. कोण्या गोष्टीचं? सामान्य गोष्टीचं. कुठली आहे ती सामान्य गोष्ट? मृत्यू. या मृत्यू घटनेची माणसाला प्रचंड भीती आहे.
अरे मृत्यू मृत्यू म्हणजे काय, मरण म्हणजे काय? देवळगवान मधल्या लोकांना असं वाटतं का तुम्ही मेले म्हणजे तुम्हाला असं वाटेल आता मी नाही ब जगात? अरे मी नाही असं कधीच वाटत नाही माणसाला. मरणार आहे ते शरीर आणि जो मी आहे तो आत्मा आहे. त्याचा आणि मरणाचा अर्थार्थी संबंध नाही. तुम्हाला कधी वाटेल तुम्ही मेलात, मला कधी वाटेल मी मेला. म्हणजे आपण जगतोय ते खोट्या दुःखाच्या भीतीत आणि अपेक्षित आहोत ते खोट्या सुखाच्या अपेक्षित. प्रपंचात माणसाला काय अपेक्षित आहे? सुख. पण कोणतं? खोटं. खरं सुख इथे कशाचं? हे तो मूळ आहे दुःखाचं. खोटं सुख आहे महाराज तिथे, खोटंच दुःख आहे. त्या खोट्या दुःखाला माणसं इतके घाबरता. जुन्या काळात जत्रा भरत होत्या. आमचे हरिभाऊ महाराज दृष्टांत सांगायचे म्हणे, एका म्हाताऱ्यानं एका नातवाला जत्रेत नेलं आणि त्या जत्रेमध्ये त्या म्हाताऱ्याला त्या नातवाला साप घेऊन दिला. साप कोणता होता म्हणे? नकली होता. त्या नातवानं तो साप घरी आणला आणि काऊन तो म्हणे आजीची गंमत करतो, साप म्हातारीच्या छातीवर ठेवला. आता 70-75 वर्षाची जखळ म्हातारी त्या बुढीच्या छातीवर साप ठेवल्यावर झोपलेली बिचारी. 4 वाजेला सुनबाई निघाली चहा घेऊन. तिनं तो साप बुढीच्या छातीवर पाहिला. साप 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 आरडाओरड सुरू झाली. अख्खं गाव गोळा झालं. प्रत्येक गावात 2-3 पिसं भगवंतानं असे सोडून दिलेले असतात. ते गावातले पट्टीतले साप मारणारे असतात. ते सगळे हजर झाले. कोणी कोयतान, कोणी बल्लमान, कोणी काठी घे हातात येईल ते आले. का म्हणे साप कुठे आहे? म्हणे तो आहे तो. मग मारा ना. ते म्हणत साप तर का रट्ट्यात मरते ना हो, पण बुढी नाही वाचत. हो म्हणे असं करू नका, म्हातारी वाचली पाहिजे आणि सापही मेला पाहिजे. ज्यावेळेला प्रयत्न संपतात त्यावेळेला एकच वाक्य बाहेर येतं. ते म्हणत बस जनावर खूप ओरिजिनल दिसते हे. मग तुम्ही आपल्या बच्चं काम नाही म्हणे एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला आला. 2-3 तास खलास झाला तो सगळे राग म्हणून. त्याच्याजवळचे राग सरले. शेवटी त्याला राग आला. साप कोण उतरत नाही. तो म्हणे हे जनावर खूपच ओरिजिनल आहे. तुम्ही एखादा मांत्रिक बोलावा. मांत्रिक आणला. साप कशाला उतरी ना? ओ भीम भीम क्लीम शेम काय असली नसेल ते खलास झाला तो. खलास. सगळे मंत्र संपले त्याच्याजवळचे. 2दार जीवला हो त्याच्या घरी. तो साप काही उतरेना. ते म्हातारा आलं काठी टेकत. म्हणे गळा आपल्या दारी एवढी गर्दी कशाची? नातू विचारतो आजोबाला, आजोबा जमलं का आता? अरे म्हणे काय केलं तू? काही नाही म्हणे सगळे आपल्या सापाची गर्दी आहे. म्हातारा गेला आणि तो साप हातात धरला आणि जनमानसांना सांगतोय, आता ऐका, हसून मोकळे झालात तुम्ही. त्या सापाच्या भोवताल निर्माण झालेली गर्दी आणि त्याच्या भीतीनं तयार झालेलं वातावरण, तुम्ही आम्ही सगळे जीव आहोत. तो साप कोण्या तरी एका जीवाला घातकी त्रास देऊन प्रचंड यातना होत आहे, प्रचंड मी विषारी आहे, या भीतीनं आपल्याला सगळ्यांना घाबरवतोय. वास्तविकता तर ही आहे, ज्याच्या हृदयावर साप आहे, जो प्रचंड दुःखी आहे, त्याला सुद्धा इतकं दुःख नाही जितकं उभ्या राहणाऱ्यांना आहे. तिथं जखळ पडली बिचारी म्हातारी, तिला काही घेणं देणं नाही. ही अवस्था जीवाची. पाहताय माणसं यातना होणाऱ्याला, पापा पाहो किती यातना आहे. अरे त्याला नाही तितक्या याला आहे. पा 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 किती दुःख आहे. आपण घाबरतोय त्याला. पण तुकोबारायसारखा एखादा महात्मा काठी टेकत येतो आणि तो पडलेला साप उचलतो आणि तिथल्या जनमानसांना हातात साप घेऊन सांगतो. काय सांगतो? ऐका महाराजांचं वचन. तुकोबाराय बोलतात, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा,
तुका म्हणे जाय पिढा लटवी किती फेडा तुका म्हणे जाय पिढा तुका म्हणे जाय पिढा तुका म्हणे जाय पिढा लटी ते फेडा. अरे खोटं डोक्यातून काढा, ते काढता बरोबर तुका म्हणे जाय पिढा. सगळं दुःख जातं. आपण या खोट्या दुःखाच्या भीतीनं प्रपंचात वाटचाल करतोय, खोट्या सुखाच्या अपेक्षेनं प्रपंचात जगतोय. त्यामुळे जीवानं प्रपंचाकडे जाऊ नये. मग जीवाने देवाकडे जाऊ का? देवाकडे जाण्यात मजा आहे, पण ते ठिकाण योग्य सापडलं तर. नाही तर नाथ महाराज म्हटले माझी फसवणूक झाली माझी. तुम्हाला काय वाटतं मी गेलो नाही? अरे बऱ्याच ठिकाणी गेलो. किती ठिकाणी गेलो? खूप ठिकाणी. किती महाराजांनी ठिकाणच सांगितले. महाराज मुंजाबासी नवस करुणी मुरळी होणी बैसले हो, खंडोबासी नवस करुणी मुरळी होणी बैसले हो. पुढे आपुले जे का सखे सज्जन ते विवंचोनी भरी भरिले हो, वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले हो. श्वानाची परिवृत्ता गुरगुरी जाय जा तरी परी तो हरी नाही देखिला, तुझ मी फुलवरा बांधिला. माझ्या घरी पाहुणा भैरव येऊन बैसला हो. पुढे मधलं एक तुकडे मला पुढचं आठवत आहे. माझ्या घरी पाहुणा भैरव येऊन बैसला हो. विठाला हा प्रपंच विस्तारीला हो. त्रिगुणाचा नाही, त्रिगुणाचा काहीतरी पुढे प्रपंच विस्तारीला हो. योगी बोलावणी पतार भरुनी भराड म्या घातला हो. बापा बापा काय झालं मग? झाली निष्फळे सोशिली बळे, परी सुखाचा लेश नाही देखिला हो. देवाजवळ आम्ही गेलो. मुंजाबासी नवस करुणी मेसाई आळविली हो त्रिगुणाची तिवई करुणी, त्यावरी बैसविले हो धूप दीप नैवेद्य दावणी पंचारती म्या केली हो. आरती 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 आरती. कसल्या देवता खुश होताय महाराज म्हटले. शेवटी एक दिवस असं झालं, ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो. परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले हो. आमच्या गळ्यात येऊन पडलो हो ते सगळं. कोणी सुख दिलं नाही. मग काय झालं? आम्ही देवाचा पिच्छा सोडून दिला. ती जनाबाई म्हणते ना, देवा तुझ्याजवळ लाभ मिळतो रे, पण तुझा लाभ विरोधाभासातला लाभ आहे. विषमोत यथा वदिशोत विषमो यथा. तू भक्ताला मारतो, दैत्याला मारतो आणि भक्ताचं रक्षण करतो. पटत नाही आम्हाला. राजा परीक्षितीचा प्रश्न आहे 7व्या स्कंदामध्ये. तेव्हा प्रल्हाद चरित्र सांगितलंय शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला. याच प्रश्नावरून की देवाचा स्वभाव विरोधाभासातला आहे. त्या वृत्रासुराला मारलं, त्यामुळे राजा परीक्षितीची इच्छा राहिली नाही देवाबद्दल काही ऐकायची. तर राजा परीक्षिती म्हणतो, देवाचं मला जरा विरोधात काम वाटतं. नाही रे बाबा, अरे ऐक, दैत्याच्या कुळातला भक्त होऊन गेला एक प्रल्हाद. त्यावेळेला प्रल्हाद चरित्र सांगितलं. जनाबाईनं तीच भांडण केलं महाराज देवाबरोबर. तुम्ही वाचा जनाबाईचं भांडण. ज्यांना फार भांडणाची हौस आहे त्यांनी देवाशी भांडा. तिकडे जिरून घ्या आपली काय जिरवायची ते. तो फार पक्का आहे भांडायला. इकडं काय भांडता? रावणाला मानावं लागेल महाराज. वाद केला देवाबरोबर. दुश्मनी करावं माणसानं मोठ्याशी. चिल्लर माणसाच्या नादी लागू नये. काही लोक इकडेच भांडता गल्लीवर. त्यात काही मजा नाही. मोठं भांडण पाहिजे. जनाबाईचं भांडण सुद्धा वर्णन करावं लागतं. ती जनाबाई म्हणे, देवा तू दिला लाभ, दिला नाही असं नाही, पण ज्याला पाहिजे होता त्याला कुठं नेलं रे. हा पुण्यवंत पाताळोकी नेला, पुण्यवंत पाताळोकी नेला, आदरी प्रीता भागवंत केला, प्रीता भागवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा प्रमाण केला, धुंद झाला
सुंदर प्रमाण दिला. पण पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. दूध झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार दरबार. अरे आम्हाला माहिती आहे देवा, सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ. सखा मनविसी त्यांचे नासी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खिळ. पतिव्रता ती वृथा गुलतविली, विषागणिकाती सत्यलोकानिली. काळी स्वकुळाला वियली, यादवेन राही गोष्ट बरी नाही केली, बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझा दरबार धुंद रे, मला सांगू नको. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या तुझे रांड रंडके झाले, तुझे गेले मडे. हे सोनाबाईनं भांडवल केलं बा देवा बरोबर. सांगा शोभतो साधूला इतक्या शिवाय दे ना. अरे पण त्यांच्या शिवाय कल्याण करतं माणसाचं. मी आता परवा वक्ते बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन केलं. तुकाराम बाबांच्या गावाला पुण्यतिथी होती. तो मी चातुर्मास होतो तेव्हा मी पाहायचं. बाबांचा विद्यार्थी होतो. गुरुवर्य संजय महाराज पाचपोर, महाराजांचे नातू आणि सगळ्यांनी सप्ताहाचं नियोजन केलं. महाराजांचे 8 शिष्य कीर्तनाला बोलवायचे 8 दिवस. मला खूप भाग्य समजलं त्या दिवशी. त्या सगळ्या यादीत मी महाराष्ट्रातला सगळ्यात लहान वयाचा शिष्य होतो बाबांच्या. मी कीर्तन केलं बाबांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवात. प्रथम पुण्यतिथी महोत्सव विदर्भ प्रांतामध्ये झाला. खूप सुंदर महोत्सव. असं आहे, वक्ते बाबा शिवाई द्यायचे तरी ऐकत राहावं वाटायचं. आपण गोड बोलतो तरी लोक ऐकत नाही आपलं. किती गोड बोला तुम्ही तरी आपल्या समोर नाही, लोक आपल्या पाठीमागे तरी म्हणतच असतील, तुला काय वाटते पाहिजे तेवढी मजा नाही आली. पण हा इकडे तू मजा नाही आली का? थंडी किती, आमच्या आवाज चालत नाही तरी तू म्हणतो मजा नाही आली. भल्या माणसा गळा फाडून ओरडताय बिचारे साधक, तरी तू म्हणतो मजा नाही आली. म्हणजे तुला आता मजा आणायची कशी नेमकी? काय अवघडे बा लोकांचं. जाऊ द्या, लोकांचे फार बोलायची स्पीड वाढलंय. काय लोक बोलतील कल्पना करू शकत नाही तुम्ही. फार प्रचंड. आपल्या घरातूनच पाहणं किती बोलणारे जन्माला येऊन राहिले. काही काही बाया इतक्या बोलतात. मी एका दिवशी नुसती बॅग काढली आणि तिला म्हटलं मला कथेला जायचंय, जरा आवर. ते म्हणे काय आवरू? काय बॅग आवरू की पोरं आवरू की गाडीतलं सामान आवरू की ते इन्स्ट्रुमेंट आवरू की भांडे आवरू की शेतातलं आवरू? नेमकं आवरू काय? म्हटलं तोंडावर फक्त हे बाकीचं मी आवरतो लागलं का? तेवढी आवरलं तरी आपण आवरू शकतोय बाकीचं. ती आवरायला कोणी तयार नाही. काय बोलता, काळ मोठा खरं. तुमच्या चरणी तर आमचा साष्टांग दंड होतोय बापू. आता माऊली हो, कल्याण केलं तुम्ही वैभव लक्ष्मीच्या पोथ्या वाचून वाचून. कोनोळेचे कोनोळे भरले वैभव लक्ष्मीच्या पोथ्याही ना. तुम्ही जरा भानावर या माता भगिनी, जरा ऐका कीर्तनातलं घरी घेऊन जा काहीतरी. वैभव लक्ष्मीची पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहू नका. मरून राहिलं विदर्भातल्या बाया आत्महत्या करून. पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं ना, सरकारनं कर्जमाफी नाही 10 पोथ्याच दिल्या असत्या आपल्या घरात. बसा वाचत. कशाला कोणी श्रीमंत होईन पोथी वाचून? अरे वैभव लक्ष्मीची पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहिल्यापेक्षा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून या लेकरांच्या जीवनात क्रांती करायची स्वप्न पहा. कीर्तनातून घरी जायचं असतं. एखादा कीर्तनकार कीर्तनाला येतो ना, त्याच्या पाठीमागे तो तयारी करत येतो गाडीत. मी कोणती प्रस्तावना मांडू, आज काय देऊ लोकांना, माझ्या तुकोबरांची काय भूमिका आहे, असा सहज नाही येत तो. आणि आपण सहज बसतो कीर्तन ऐकायला, आपल्याला घेणं देणं सुद्धा नसतं. 90% लोकांना विचारलं कालचा कीर्तनाचा अभंग तर पूर्ण सांगता येणार नाही, अशी परिस्थिती आज झाली काळाची. तुमच्या आज काय कोणीही गावातली लोकांना नाही आवडत. अरे शोकांतिका तर ही आहे, लोक 22 तासाचं जीवन पाहून कीर्तनकाराची तारीख घेत नाही, 2 तासाचं कीर्तन ऐकून तारीख घेतात.
बोले बाबा म्हणायचे 2 तासाचं कीर्तन नाही, 22 तासाचं जीवन. वारीला भेटला सगळ्या 1 वर्ष, तर पुढच्या वर्षी सप्ताहाला तारीख. ते म्हणायचे असं 1 वर्ष पाहायचो म्हणे कीर्तन घ्यायच्या आधी. दिसतंय काही वाऱ्याला? वारीला आलं तर वारकरी, नाही तर वाऱ्यावर. ते म्हणायचे महाराज. तुमच्या आपल्यासारखं नाही ते. काऊ यांना आवडतोय घेता का, त्यांच्या आवडीचा एक आहे घेता का, त्यांना ती आवडते घेता का. कोणाला कोणाला पुरुष कीर्तनकार आवडतो, कोणाला महिला आवडते, ते मला सांगायचं होतं. गैरसमज करू नका, मी साधा माणूस आहे. पण परिस्थिती आहे की नाही. कीर्तनाला बसलेल्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, मी तुमच्या लेकरासारखं आहे. अरे इतकं पारायण करा ज्ञानेश्वरीचं की नारायणाला तुमच्या घरात यावं वाटलं पाहिजे. इतकं पारायण करा. एक गोष्ट सांगतो, 2 मिनिटात एवढं सूत्र घरी घेऊन जा. तुमची लेख ज्या वेळेला बिद्या कराल ना तुम्ही दिळेगावांमधून, सगळ्या माता भगिनी कान माझ्याकडे द्या, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला प्रत्येकाला लेकीला बिद्या करायचंय. तुमची लेख ज्या वेळेला या दिळेगावांमधून बिद्या होईल, भला मोठा मंडप घातलेला राहील, पाहुणे आलेले राहतील. जनार्दन महाराज, तुकाराम बाबा, ही सगळी गायक वादक महाराज मंडळी, धोत्रावली माणसं बाबा सगळी आलेले राहतील, आशीर्वाद देतील. तुमच्या सप्ताहाचं एक वेगळं नातं या लोकांशी तुमचं जोडलं. तुमची पोरगी या सगळ्या वारकऱ्यांसमोर मोठी झाली. हे लोक म्हणतील अरे सोनी, आपल्याला चहा आणायची, नाश्ता आणायची, जेवण आणायची. आता पोरगी मोठी झाली, तिला आशीर्वाद द्यायला गेलं पाहिजे, तिच्या लग्नाला गेलं पाहिजे, आम्ही जातो, आम्ही आलो पाहिजे. ही भावना तुमची पाहून आम्ही तुमच्या गावात येऊ. तुमच्यावरती लोक अक्षदा टाकतील, आशीर्वाद देतील. तुमची आई तुम्हाला ज्या वेळेला या मंडपातून बिद्या करेल त्यावेळेला गुळाचा खडा तुमच्या मुखात घालेल, हळद लावेल, कुंकू लावेल, अक्षर लावेल, पदरानं तुमचे दोन्ही डोळे पुसेल, डोक्यावरून तुमच्या आशीर्वादाचा हात फिरवेल. नुसता आशीर्वादाचा हात फिरून गाडी त्या मायेनं त्या गावातून काढून देऊ नये. देळेगावांमधल्या बाईनं त्या नवरदेवाच्या गाडीला हात द्यावा आणि सांगावं, थांबा, मला जरा काम आहे, जायची घाई करू नका. त्या बाईनं घरात पळत जावं आणि वेलवेटच्या कपडात गुंडाळलेला, देवघरात ठेवलेला ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मंडपात आणावा. त्या गाडीत बसलेल्या लेकीच्या सासूकडे द्यावा आणि सांगावं हात जोडून, बाई, हे 22 वर्षाची गॅदरिंगच्या स्टेजमध्ये नाचणारी पोरगी नाही, आई वडिलांच्या तो सोडून 12 वाजेला ऑनलाईन मोबाईलवरती बोलणारी पोरगी नाही. ही दीड या पोरीनं सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे. बाई, माझी पोरगी तुमच्या घरामध्ये काय देईल हे मला माहिती नाही, पण ज्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी माझ्या लेकीनं वाचली, मी तिला जन्म दिलाय. माझ्या लेकीपेक्षा जास्त विश्वास माझा तिनं वाचलेल्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती आहे. तुम्हाला काय देईल माहिती नाही, पण ज्ञानोबारांच्या विचारानं मोठी झालेली लेख तुमचं घर गोकुळासारखं सुख्याने संपन्न केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या देळेगावांमधल्या इज्जतदाराच्या बायकोला आहे. असं ज्या दिवशी म्हणेल ना ती बाई, पोरीचं जीवन सफल झालं, आनंद आहे आपल्या जीवनात. हे क्रांतिकारक विचार घेऊन जा कीर्तनात, तरुणांनी घेऊन जा. दाढी वाढवली, चंद्रकोर तसे लय पडले, ती दिवसभर दारू पिता आम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याला घोड्यावर बसून मिरवणूक काढताय, तसं नाही. त्याचं जीवन इतकं पवित्र पाहिजे की 30 वर्षाचं पोरग देळगावांमधलं घरी जायला निघालं ना, एखादी पोरगी जर 12 वाजेला जिन्यात मोबाईलवर बोलत असली तर सप्ताह समितीतल्या त्या तरुणानं 4 पायऱ्यावरती चढावं, खाळकं तिच्या कानाखाली आवाज काढावा, तो हातातला मोबाईल घ्यावा आणि तिच्या बापाला उठाव, काका उठा, काय झोपले, हे तुमच्या सोडून मोबाईल वरती बोलले, थोबाड फोडलं तिचं, कानात मारली तिच्या एक, माफ करा काका, तुमच्या गैरहजेरीत माझी बहीण समजून तुमच्या पोरीच्या थोबाडीत मारण्याचं धाडस केलं. त्या इज्जतदार माणसानं आपल्या पाठीवर शाबासकी द्यावी, सांगावं, खरा शिवछत्रपतीचा मावळा शोभतो लेका, दुसऱ्याची पोरगी सुद्धा बहीण दिसते. ही क्रांती वयाच्या तिशीत करायची असते. घेऊन जा, फुकट आहे, लुटा हे धन. मित्र असावा अर्जुनासारखा, भगवंताला भेटला प्रश्न विचारणारा. सखा असावा कृष्णासारखा, अर्जुनाला प्रश्न पडलेला प्रश्न मोकळा केला. माझा थोडं बाजूला जातोय, पण तुम्हाला हे 1-2 मुद्दे मला सांगावे वाटतं आणि ते सांगितले पाहिजे, गरज आहे त्याची. कोणाच्याही काय मित्रत्वाच्या नादी लागतात. अरे कधी कधी एकांतात राहून पा, कधी या वृक्षांशी बोला, लतांशी बोला, वेलींशी बोला, समुद्राशी बोला, या नद्यांशी बोला, पर्वतांशी बोला, पठारांशी बोला, आकाशाबरोबर बोला, जमिनी माऊली बरोबर बोला.
कधी खोटं बोलणार नाही तुमच्याशी. तुम्ही ज्यांच्या सहवासात रात्रंदिवस राहताय ना, ते मित्र फार फार तर बिअरची बाटली देतील तुम्हाला त्याच्या वाढदिवसाला उडवायला. तुम्हाला जर खरा मित्र ओळखायचा असेल तर शपथ आहे तुम्हाला सांगा, या पूर्ण कीर्तनातल्या तरुणांनी एखाद्याने उठवून की तुमचा मित्र तुम्हाला म्हटला माझ्या आईचा वाढदिवस आहे रे, चल आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करू, भेटला हो एखादा? एक भेटणार नाही. एक जे भेटताय ना ते सगळे नालायक भेटताय. आपल्या गैरहजेरीत आपल्या बापाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा त्याला म्हणावं मित्र. आपल्या गैरहजेरीत आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेणारा त्याला म्हणावं मित्र. आपला मित्र आर्मीत असेल, मिलिटरीत असेल तर त्याच्या आईवडिलांना त्याची आठवण न येऊ देणारा, सगळ्यांची काळजी घेणारा मित्र आहे. एखादा गरीब मित्र अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करणारा मित्र आहे. एखादा हुशार असेल त्याच्या शिक्षणाची चाहूल त्याला दाखवून देणारा मित्र आहे. एखादा MPSC UPSCची परीक्षेचा अभ्यास करत असेल त्याच्या रूमचं भाडं त्याला एखाद्या महिन्याचं पुरवणारा मित्र आहे. एखाद्या दिवशी बनवलेलं जीवन आपल्या घरात घेऊन आपल्याला डब्यातला डबा देणारा मित्र आहे. ज्याला आपल्या बायकोकडे पाहायची नजर नाही, ज्याला आपल्या पैशाकडे पाहायची नजर नाही, त्यांना काय मित्र बनवायचे? एका महिन्यात 50 मित्र बनवणं ही फेसबुकची कमाल आहे, पण मिळवलेला मित्र 50 वर्ष टिकवणं ही विचाराची कमाल आहे. लक्षात ठेवा. 50 वर्ष झाली लोकांचा एकच मित्र आहे. का? तो विचाराचा आहे. मी आपल्याला सांगतोय हे विचार आपण घरी घेऊन जा, घरी घेऊन जा. प्रपंचाकडे नाही, देवाकडे नाही, जीवाकडे नाही. हे प्रयत्न व्यर्थ आहे. प्रयत्न मिळवण्याकरता करायचे ते फक्त आणि फक्त संतांकडेच. तुकोबारे म्हटले संतांकडे तुम्ही जा, तिकडे काय मिळेल महाराज? लाभ मिळेल. कोणता मिळेल? कोणता मिळेल मला माहिती नाही, पण जो कोणता मिळेल तो कसा असेल याचं एक विशेषण तुम्हाला सांगतो अभंगाच्या प्रथम चरणात. हे तो एक ठाई, हे तो एक ठाई, हे तो एक ठाई, हे तो एक ठाई, हे तो गायक वादक, खरंच कीर्तनाला जे पाहिजे ते वातावरण आज आहे. नागरे बाबांचं आता बघा बरं, त्यांच्याकडे बघून त्या हातातला तो गोडवा, हे सगळं साधनेनं येतं महाराज. सेवा करा तुम्ही, सेवेचं फल हातात येतं, गळ्यात येतं. हे सेवेचं फळ आहे. सेवा व्यर्थ जात नाही कधीच. तुम्ही करत राहा सेवा. 2-4 पावलं देवा करता टाका, हजारो पावलं ज्ञानोबा आपल्या करता टाकतात. हजारो पावलं. फक्त टाकण्याची वृत्ती असली पाहिजे. 10-10 वर्ष लोक आळंदीला राहतात, पण सेवा नसली ज्ञानोबाऱ्यांचं दान मिळत नाही महाराज. काही काहींना स्वर येतो, ताल येत नाही. तालाला स्वर येत नाही, स्वरात आला ताल प्रमाणात बसत नाही. कुठंतरी ही कृपा आहे महाराज. आपलं क्षेत्र हे कलेचं नाहीये, ते कृपेचं क्षेत्र आहे. आंधळी माणसं ज्ञानेश्वरी कंठस्थ करत आहे, ही कृपाच आहे ना. बोट फिरवता फिरवता शब्द ओठात बसतात. किती कृपा म्हणावी महाराज. हा काय ज्ञानोबा होता कृपा तुमची, पशु बोले वेद. हे साधं वाटतं आपल्याला प्रमाण, पशुनं वेद बोलावा.
अरे माणसं हरिपाठ म्हणत नाही, रेडा वेद बोलतो. किती विशेष आहे महाराज. त्या काळातल्या रेड्याला कळत होतो हो ज्ञानोबारांच्या मागे जाण्यात जीवनाचा पुरुषार्थ आहे. किती विशेष आहे. त्या काळात रेडा बोलवला, त्यांच्या समोर रेडा बोलवला, ज्यांना रेड्याला कधी मारावं हेही कळत नव्हतं. पंडितांनी रेड्याला मारायला लावलं. कुठं? पैठणला. त्या कोळीदादाला बोलावलं आणि सांगितलं मार याला. तो म्हणे पण त्याला मारता का? कारण त्याचं नाव आणि ज्ञानोबारांचं नाव सारखं आहे, आम्हाला बघायचंय. हा म्हणतो यातलंही माझंच आहे, मी माझंच आहे, आम्ही सारखे आहोत. ज्ञानदेव आत्मा माझा, आम्ही एक आहोत, मारा त्याला. तो कोळीदादा म्हणे ब्रह्मवृंदांना का मारता? पण पशुला तेव्हा मारता तेव्हा जेव्हा त्याची काही चुकी असते. विनाकारण बैलाला मारायचं, विनाकारण रेड्याला मारायचं, असं कसं चालेल? ती चरित्र वाचता वाचता कधी लक्षात येतं, रेड्यालाही कधी मारावं याची ज्यांना अक्कल नसते त्यांनाच पंडित म्हणतात. खरंच आहे ना महाराज. पण मारलेल्या रेड्याच्या श्रीमुखातून सुद्धा ज्ञानदेव म्हणे अरे बोल बाबा ऋग्वेद, ऐकू दे या जनमानसांना. हात ठेवता बरोबर आणि ओमकार वचन बाहेर काढलं महाराज. वेद बोलायला लागले रेडेश्वर महाराज. समाधी आहे रेडेश्वराची आळेफाट्याला. हो, समाधी पुढं. मी आळंदीत रेडेश्वराच्या फळावर कीर्तन केलं. आता त्या रेडेश्वराच्या मंदिरात कीर्तन आहे समाधी पुढं. असा आनंद येतो. तिथं साक्षात ज्ञानोबारायचे आहेत महाराज. तिथं मुक्ताबाई आहे, तिथं निवृत्तीनाथ आहेत, सोपान का काय. रेडा खूप आवडता. काय रेड्यानं प्रेम करावं आपल्या संतावर. ज्या वेळेला पायी वाटचालीमध्ये निवृत्तीनाथ उचलून घ्यायचे मुक्ताबाईला, तुम्ही चरित्र वाचा, वक्तेबाबांनी लिहिलेलं. ते खांद्यावर उचलून घ्यायचे. मग कधी कधी ज्ञानोबा यांनी घ्यावं. मुक्ताबाईला हा शेवटी सगळ्या भावंडांना सांगितलंच होतं, लक्ष द्या रे आपल्या बहिणीकडे. विशेष निवृत्तीनाथांवर जबाबदारी होती. ज्या वेळेला रुक्मिणी मातेनं निवृत्तीनाथांना उठून सांगितलं होतं की निवृत्ती राजा, आता सर्वस्वी जबाबदारी तुझ्यावर आहे. ज्ञानोबारांचे फार कष्ट तुला नाहीये. ज्ञानदेव समजदार आहेत. सोपान साक्षात सुखाचे निधान आहे. सुखाचा निधान तो माझा सोपान. आणि ती जी मुक्ताई आहे ना, तिला जरा जपावं लागेल रे तुम्हाला. ती वयानं लहान आहे, कुरळे कुरळे केस आहे, गौर वर्ण तिचा आहे, पाणीदार डोळे आहे, सरळ नासिक आहे, कोटी सूर्याचं तेज तिच्या चेहऱ्यावरती झळकतंय. साक्षात आदिशक्तीचा उतार आहे. परखड तिचं बोलणं आहे, पण अंतःकरणात तिच्या प्रचंड प्रेम आहे. त्या प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या बहिणीला तुम्ही सांभाळा. निवृत्तीनाथांना त्यावेळेला आईनं दिलेलं वचन होतं मला. निवृत्तीनाथांनी खूप जवळ केलं आईसाहेबांना, सांभाळ करावा आईसाहेबांचा. पण आई वडिलांच्या गैरहजेरीमध्ये ज्या निवृत्तीनाथांना मुक्ताबाईला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, त्या आईसाहेबांनी कधीच महाराज भावांना त्रास दिला नाही, कधीच नाही. तुम्ही पहा चरित्रात एक सुद्धा घटना अशी नाही की मुक्ताबाई कशा करता तरी भांडल्या. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मजे लागे. खेळता खेळता चुकून एखाद्या दुसऱ्याच्या खेळण्याला हात लागावा तर लोक इंद्राणीत खेळणं फेकून देत होते. का? त्या खेळण्याला मुक्ताबाईचा हात लागला. सांगा हो, लेकराला खेळावं वाटत नाही? आपल्या पोराच्या लेकराच्या खेळण्याला, आपल्या मुलाच्या खेळण्याला आपल्या शेजारच्याचं पोरगा हात लावत नाही म्हणून काय आपण फेकून देतो? खेळण्याला कुठं हात लावल्याने विटाळ होतो? ती मुक्ताबाईच्या हाताचा स्पर्श विटाळ. खेळणं सुद्धा दिलं नाही. त्यावेळेला निवृत्ती आणि ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा आहे, या दोघं भावंडांनी मुक्ताबाईला 2 खेळ खेळायला दिले. एक ज्ञानपट आणि एक निवृत्तीपट. तीच खेळ खेळावे मुक्ताबाईनं सोपान काका बरोबर. सोपान काकांनी मुक्ताबाईला सांभाळावं, तसाचा तसाच सांभाळ मुक्ताबाईंनी तिन्ही भावंडांचा केला. त्यावेळेला निवृत्ती राजे आईला म्हणत होते, आई तू जिचा सांभाळ करण्याची जबाबदारी आम्हाला दिली, तिनं कधी आम्हाला तिला सांभाळायची संधीच दिली नाही. अगं तू गेल्यानंतर तीच आमची माय झाली. काय मुक्ताबाईने सांभाळले महाराज चरित्र. मी तुम्हाला रेडा सांगतो आहे. किती सांभाळलं. तसं तर ज्ञानोबारायची असू द्या किंवा तुमची माझी असू द्या, आपली बहीण जितका आपल्याला आई गेल्यानंतर सांभाळते तितकं कोणी सांभाळत नाही. खंत या गोष्टीची की लोक गरीब बहिणीला विसरत चालले. करोडपती भाऊ आहेत पण बहिणीला आठवत नाही, बहिणीची आठवण नाही आपल्याला. पण मुक्ताबाईंनी सकलांचा सांभाळ केला आणि त्या रेड्याने प्रार्थना केली, आता तुमच्या भावांच्या खांद्यावर बसू नका मुक्ताबाई, कधीतरी या रेडेश्वराची खांद्यावर बसा.
मुक्ताबाई रेड्यावरती बसल्या. तिथून पुढे रेड्याने मुक्ताबाईला खाली नाही उतरवलं महाराज. म्हणून मुक्ताबाईचं वाहन रेडा आहे. आईसाहेबांचं वाहन रेडा आहे. आणि त्या रेड्याला मुक्ताबाई ज्ञानोबाराय ज्ञान समाधी दिली महाराज या संतांनी आडीफाट्याला. रेड्याला कळत होतं संतांच्या मागे गेल्यानंतरच काहीतरी मिळेल. काय मिळालं? लाभ पायी उत्तम. अरे रेड्याचं नाव कीर्तनात घ्यावं लागतंय. रेड्याचं म्हशीचा मुलगा महिषी पुत्रा मुखे काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखे वदविले नामा म्हणे आणि तारिले पतित. नामा म्हणे आणि तारिले पतित. कितीतरी पतितांची यादी आहे की या ज्ञानोबाऱ्यांनी तारली. लाभ पायी उत्तम. तुकोबाऱ्यांचे जे संतपर अभंग आहेत ना ते सगळेचे सगळे ज्ञानोबाऱ्यांकडे नेऊन लावायचे. बाकी बस त्यांना हलवायचं नाही इकडे तिकडे. कारण कोणाला ते संतच म्हणत नाही. करीसी तरी देवा करी माझे सुखे परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. मी कोणालाही संत म्हणणार नाही. संत ते आहेत ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान. निवृत्ती संत हा सोपान. निवृत्ती संत हा सोपान. निवृत्ती संत हा सोपान. निवृत्ती संत महावैष्णव कठीण. महावैष्णव कठीण. वैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण. मुक्ताबाई तेथे आपण. मुक्ताबाई तेथे आपण. मुक्ताबाई तेथे आपण. नारायण जपत से पखवाजाला आवाज द्या थोडा. संत हा सोपान. महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण. नारायण जपन मूर्ती सोपान. वैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण. कुमारी
बर कुमायो बर कुमायो बर कुमायो बर कुमायो बर कुमायो हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मयज्ञनाथ महाराज की जय महाराज की ताली 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 सगळी थंडी पडून दिली जरा इमानदारीने टाळी वाजवा. तुम्ही तर असे बसले जे सोयरीकचे पाहुणे तुम्ही. तर हात मोकळे सोडा सगळ्यांनी. पखवात ज्या ताकदीने वाजेल त्या ताकदीने टाळी वाजली पाहिजे. आता टाळी टाळ. पखवात झाले. एक चरण झालंय. तुम्ही म्हणाल तू काय करत होता इतका वेळ? काय करत होतो मी? काय गप्पा आणत होतो का? तसं काही तारीख येताना आपलं पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं थोडी ठरलेलंच नसतं कुठं. त्यामुळे काही विषय नाही तो. लाभ पायी उत्तम लाभ मिळेल. कोणाला मिळाला महाराज? एखादा पुरावा द्यावा असं काय मिळेल मिळेल मिळेल. अरे अनेकांना मिळाले त्यात नवल नाही. एक असा लाभ आहे ज्या लाभाचं वर्णन वारकरी संप्रदायाने खूप गोड प्रसंगात केलं. कुठला लाभ? तो लाभ मिळाला देवाला मिळाला. संतांकडे लाभ कसा काय मिळाला? अनेक प्रसंग आहेत. पांडुरंग पिसा याची लागी झाला मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. जग पोसणारा मालक परमात्मा तो मात्र काही मिळवण्याकरता मुक्ताबाईकडे येतो. नामा म्हणे देवा चला तया थाया विश्रांती घ्यावया. तुम्हाला समाधान विश्रांती आनंद पाहिजे ना. संताकडे जावं लागेल. व नामदेव महाराज म्हटले त्याच्याशिवाय भेटत नाही. देवाच्या पत्नीला विचारा देव कुठे? तो दाखवला नामदेवरांनी. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बली प्रतिपदेला आरतीचं ताट सजून रुक्मिणी माता रवळात गेल्या. एक नाही दोन नाही तीन नाही असंख्य रूप पाहिली आणि त्यावेळेला त्या लाजल्या. लाजले गे माई आता कोणा वाळू. नामदेवरांनी सांगितलं नामा म्हणे तुम्हाला दाखवतो मी. हृदयी श्री वत्सलांशन विष्णुदास नामा येणे दावी लिखून ती खून पहान ओवाळणं देवाचं करा. लाभ पायी उत्तम काहो ज्यांच्याकडून मिळालं त्यांच्याबद्दलची काही कृतज्ञतेची भावना. एकच भावना म्हणविता त्यांची दास. तुम्ही त्यांचं दास स्वतःला म्हणून घ्या. काय सुंदर शब्द आहेत. दासत्व करायचं नाही फक्त म्हणायचंय मी तुमचा दास आहे. म्हणा ज्ञानोबारांचा दास आहे म्हणून या तुकोबारांचा दास आहे. नुसतं संतांचं दास म्हणून घेण्यास सुद्धा जीवाचं भलं आहे. फक्त म्हणा करू नका हो दासत्व. आपण त्या लायकीचे सुद्धा नाही. दास कोणाचा होऊ शकतो? आपण मालकाच्या भूमिकेत वागणारी माणसं कोणाचं दास होऊ शकत नाही. इथं मालक बनावं वाटतं माणसाला मालक. आपण दास नाही होऊ शकत कोणाची. इथं तुम्ही चटाई आथरा लावा कोणाला ज्यालाही काम सांगाल त्याला राग येतो. कोणालाही सांगा तुम्ही. दास व्हायला कोणाला आवडत नाही महाराज. एखाद्या मोठ्या माणसाने सांगू जरा पहारा घ्या रे आला राग समजा गेले त्यातले 4-5 तर फुटलेच. दास नाही वाटत. तेच तुम्ही एखाद्याला मालक बनायला सांगा. हे गाडी घेऊन जा आणि तेवढे 50,000 रुपये घेऊन ये आणि त्यातले 2,000 तुला ठेव. किती आनंदाने जाईल तो. मालकाच्या भूमिकेत गाडी हातात चाबी लावायची पैसे आणायला जायचे पैसे घ्यायचे आणि त्यातले 2 आपल्या खिशात. असं माणूस करू शकतो. दास्य तो मनुष्य करू शकत नाही. याची जाण तुकोबऱ्यांना असेल म्हणूनच शब्द वापरला. म्हणविता करू नका त्यांचे दास. पुढे आस उरेना. तुमच्या जीवनातली आशा अपेक्षा शिल्लक राहणार नाही. तुम्ही फक्त दास म्हणून घ्या. का असं काय देतील ते?
की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं दास म्हणून घेतल्यानंतर पुढे काही अपेक्षाच राहणार नाही. असं काय देतील असं जर विचाराल तर कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, ते कृपेचं दान देतील. कृपा वेगळी आणि दान वेगळं. कृपा ही होत असते आणि दान हे मागितल्यावर मिळत असते. तरी संतांनी कृपेचं दान एकत्रित आणलं महाराज. कृपा ही होत असते, भगवंतानी करावी लागते, संतांनी करावी लागते, आणि दान हे मागावं लागते, याचना करावी लागते त्यापुढे. पण संतांनी ती गरज आणली नाही. फक्त म्हणा मी त्यांचे दास आहोत, ते आपल्याला कृपेचं दान पदरामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. आणि घातलंय महाराज, खूप दिलंय संतांनी, इतकं दिलंय. मी नेहमी सांगतो, तुकोबारांचे अभंग जे तुम्हाला मला आज दिसताय ना, हे सुद्धा वारकरी संप्रदायाला संतांनी दिलेलं भलं मोठं दान आहे. आपण त्या दानाच्या खोलात शिरत नाही तर लोकांना सहन होत नव्हतं. तात्कालीन लोकांनी खूप त्रास दिला तुकोबारायांना. महाराजांना माझी मज झाली अनावर वाचा, बहिर्दिशेला गेल्यावरही अभंग बाहेर यायचे. त्यावेळेला लोक म्हणायचे, इथंही म्हणता, त्रास द्यायचे लोक. असं आहे, कोणी सुद्धा स्वीकारायला तयार नव्हतं महाराज, कोणीच नाही. अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा संतांनी आपल्यावरती कृपा केली. फक्त त्यांचा दास म्हणून घेणाऱ्यांवरती कृपा इतकी कृपा केली का त्या कृपेचा पारावार राहिला नाही महाराज. आज असं वाटतंय त्यांचं नाव घेता घेता माणसाला मृत्यू जरी आला तरी जीवनाचं हित होईल, इतकं दान संतांनी आपल्याला दिलेलं आहे. हे गळ्यात टाळ येतोय, आपण नाचतोय, गातोय, उड्या मारतोय, हे सगळं संतांचंच आहे. जर त्यांनी हरिपाठ केला नसता तर या चाली त्यांनी दिल्या नसत्या, बोधेबाबांनी चाली समाजाला दिल्याच नसत्या, कधी कळालं असतं. बंकट स्वामी महाराजांनी, श्रीगुरूंनी आपल्याला काही दिलंच नसतं, कधी मिळालं असतं महाराज. हे संतांनी दिलंय आपल्याला. संत जे देऊन जातात ते कधीच संपत नाही. कल्पांती ही सरेना, का सरत नाही त्याचं कारण असं आहे, या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परी आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. तुम्ही त्यांच्या दानाची आणि इतर दानाची तुलना करू नका. त्यांचं जे दान आहे ते विशेष दान आहे, आणि इतर जे दान आहे ती सामान्य दान आहेत. ते त्यांच्या वैभवामुळे त्यांना मिळालं म्हणून दुसऱ्याला देत आहे, पण यांना ते मिळालं नाही, यांनी प्रयत्नाच्या जोरावरती ते मिळवलेलं आहे आणि स्वतः मिळवलं. तुम्हाला कसं माहिती मिळवलं? ज्ञानोबा सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अरे कल्पाचे कल्प झाले, आम्ही सत्य बोलतोय तेव्हा तुम्हाला आम्ही देऊ शकतो, म्हणून ते कल्पचे कल्प जातील तरी संपणार नाही. कल्पांती ही सरेना, कारण मिळवण्यातच कल्प गेले. तुम्हाला दिल्यावर संपेल कसं? असं द्यावं संपावं, ते तुमचं माझं दान नाही. तुम्ही आपण दिलेलं संपणार आहे महाराज. दान ते असतं जे दिल्यानंतर जगात दुसरं काही मिळवण्याची कधी गरजच पडत नाही. आपण जे दुसऱ्याला देतोय, अन्नदान श्रेष्ठच दान आहे, पण ते दान तृप्ती करत नाही माणसाची. अन्नदान आता दान केलं, संध्याकाळी भूक लागते की नाही? परत भूक आहे, बऱ्याच गोष्टी. पण असं एक दान आहे जे फक्त संत देऊ शकतात, ते म्हणजे कृपादान केले संती. काय होतं त्यांच्या कृपेने? कृपा कटाक्षाने हाळिले, आपुले पदी बैसविले. त्यांची कृपा आणि त्यांच्या कृपेचं दान स्वतःचं पद देऊन टाकतात. ते तो का म्हणे, बळी देतात ते निदान. भिकेसाठी कोण राज्य देतो? कोणी देत नाही दुसरं, पण त्यांनी मात्र दिलं. इतकं दिलं की कल्पांती ही सरेना. फक्त तुमचं कर्तव्य एकच आहे, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. काही सुद्धा आशा तुमच्या जीवनात शिल्लक राहणार नाही. तुकोबारे म्हटले, इतकं ज्या संतांनी दिलं मी त्यांचा दास म्हणून घेईल स्वतःला. त्यांनी मला उत्तम दान दिले, पण देवा त्या संतांच्या सेवेमध्येच माझ्या जीवनाचं व्रत असावं, ही सुद्धा माझी आंतरिक इच्छा आहे रे. तुकोबारे बोलतात अभंगाचं शेवट, संत सेवा तुका म्हणे, संत सेवा तुका म्हणे, संत सेवा तुका म्हणे, संत सेवा
मनविता चलते दास मनविता चलते दास हाथी ले तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. त्या संतांची सेवा हीच जीवनाकरता उत्तम सेवा माझ्या सुद्धा असेल देवा. ज्या संतांनी इतकं मोठं दिलं त्यांची सेवाच करत करत आयुष्याला विराम द्यायचा हे आता जीवनाचं सूत्र झालेलं आहे. बस मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आता पूर्ण एकदा अभंग ऐका आणि प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द बाजूला काढा. बघा खूप सुंदर आहे हे. तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम बाजूला काढा. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. सरेना बाजूला काढा. काय काय झालं? उत्तम उरेना सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. जीवनामध्ये काय उत्तम उरावं आणि काय उत्तम सरू नये याचंच दान म्हणजे कृपादान. ते कृपेचं दान संतांनी आपल्या पदरात घातलंय. किती उत्तम उरावं आणि काय जीवनातलं उत्तम सरू नये हे संतच पुरवू शकतात महाराज. आपल्याला जे उराव वाटतं ते सरत चाललं. दुःख आयुष्य उराव वाटतं सरत आहे आणि दुःख सराव वाटतं पुरून उरत आहे. दुःख आपल्या उशालाच पडलंय महाराज. अशी परिस्थिती आहे. हे जर मिटवायचं असेल तर मनविता त्यांचे दास पुढे यास उरेना. त्यांचं दास म्हणून घ्या हो स्वतःला. त्यांचं एकदा दास म्हणून घेतलं ना की मनुष्याला चिंताच राहत नाही. निळोबार एका ठिकाणी असं म्हणतात, तुम्ही आम्हाला जवळ केलं त्यावेळेला आमची उपेक्षा होणार नाही. चारही भावंडांना केलेली प्रार्थना आहे निळोबाऱ्यांनी. सगळ्यांच्या पाठ असलेला अभंग आहे. आपण मते महाराजांची एक चाल म्हणू. गुरुवर्य हनुमंत महाराज मते एक चाल म्हणतात. खूप गोड चाल आहे. ती म्हणतात, निळा म्हणे तुम्ही 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 निरविल्यावरी निळा म्हणे तुम्ही 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 निरविल्यावरी चुकतंय का आपलं काही? तुका म्हणे तुम्ही निरविल्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्या. मग माझं हरी उपेक्षा निळोपर्यंत होय मला. नमो ज्ञानेश्वराचं शेवटचं चरण. जगत उद्धारा लागी धरले अवतार निरविळा परिवार. निळा शरणागत 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 मनविया पुला निळा शरणागत शरणागत मिरविला देवोनी हाती निळा चरणागत मानविया फूल संती मिरविला देवोनी हाती संती मिरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो नमो नमो
हाती संती मिळवली देवने हाती मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवनबाई मुक्ताबाई देवाची आद्य प्रजननी देवाची देवा 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 देवाची देवाची भाना भाना देवाची 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 रे देवाची 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 जननी जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवनबाई मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवनबाई श्री मुक्ताई माऊली सगळ्यांनी एक गाडी वाजवायची सब जण एक साथ
जनार्दन बाबांच्या भगवान बाबांच्या या पखवाजाच्या ब्रह्मनादामध्ये सगळ्यांनी मुक्ताबाईच्या 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एका तालात एका समेत भजन करायचं. जला भी बोले श्री मुक्ताई जला भी बोले श्री मुक्ताई जल भी बोले श्री मुक्ताई जल भी बोले श्री मुक्ताई ब्रह्म को निवासी दादा बोले श्री मुक्ताई माता बोले सासुर निवासी काका बोले श्री मुक्ताई चांददेव निवासी योगी बोले श्री मुक्ताई सगळ्यांनी हात वरती करायचं आपल्या संतांना अभिवादन करायचं सगळ्यांनी. जय हो श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई भारत भूखा कन कन बोले श्री मुक्ताई श्री मुक्ताई हो श्री मुक्ताई श्री मुक्ताई श्री श्रीमंत श्री आदि शक्ती मुक्ताबाई की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर